नागपूरमध्ये दारूच्या नशेत दादागिरी करत दुकानातून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सक्करदरा परिसरात घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्ती दारूच्या नशेत एका स्नॅक्सच्या दुकानात गेले। हे दोघेही आरोपी त्या दुकानात नेहमी येत असत। ते स्नॅक्स घेत असत, मात्र अनेकदा त्याचे पैसे देत नसल्याची माहिती समोर आली आहे। घटनेच्या दिवशीही हे दोघे दारूच्या नशेत दुकानात आले आणि त्यांनी दुकानदाराकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली, मात्र दुकानदाराने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिलाय। यानंतर आरोपी संतापले आणि त्यांनी जबरदस्तीने दुकानात घुसून थेट काउंटरकडे धाव घेतली। आरोपींपैकी एकाने काउंटरमधील सुमारे 800 रुपये काढून घेतले। इतक्यावरच न थांबता पोलिसात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत त्यांनी दुकानदाराला शिवीगाळ केली। या घटनेनंतर घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 78 नोंद करण्यात आलाय। या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 309, 329 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सक्करदरा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डेड आरोपी जे यापूर्वी तडीपार होते, तडीपारी बघून आलेले आरोपी आहेत, रेकॉर्डेड आहेत, सराईत गुन्हेगार आहेत। एक आहे संकेत उर्फ कुट्टी संजय दिग्रसकर, वय 25 वर्ष, राहणार शीतला माता मंदिराच्या बाजूला, पिढेपेठ नागपूर। आणि दुसरा जो आहे शैलेश उर्फ बाजा रामकृष्ण बोरकर, वय 28 वर्ष, तो पिढेपेठमध्येच राहतो। दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत। सदर दोघांनाही दारू पिण्याचं व्यसन आहे। 90 चौकामध्ये जे दारूचं दुकान आहे तिथे नेहमी दारू पित असतात। यातील फिर्यादी यांचं त्याच्याच बाजूला स्नॅक्सचं दुकान आहे। तिथे कायम याच्या पूर्वीपासून ते स्नॅक घ्यायचे, स्नॅकचे पैसे वगैरे द्यायचे नाही। कालही तसंच केलं। त्यांनी सदर ठिकाणी दारू पिण्यासाठी त्याला पैसे मागितले आणि त्याला पैसे दिले नाही म्हणून जबरदस्ती दुकानामध्ये घुसून त्यांनी त्याला धाक दाखवून त्याच्या काउंटरच्या गल्ल्यातील 2800 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन आणि जर पोलीस कंप्लेंट केली तर कान ठोकवा अशी धमकी देऊन असे शिवीगाळ करून तिथून निघून गेले होते। यावरून आमच्याकडे सक्करदरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 78/2026 कलम 309(4), 296, 351(2), 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीला आम्ही तात्काळ 2 तासांमध्ये अटक केलेली आहे व सदर आरोपीचे पोलीस कस्टडीतून पुढील तपास करीत आहोत।